न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। सातपूर त्र्यंबक रोड वरील उद्योग भवन समोर विविध कारखान्यातील अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून बेमुदत उपोषण संतोष शर्मा यांनी सुरू केले होते। नाशिक विभागाच्या एमआयडीसी कार्यालयातील काही मुजोर अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सातपूर औद्योगिक क्षेत्रातील 25 कारखाने व अंबड औद्योगिक परिसरातील तब्बल 105 कारखान्यात अनधिकृत बांधकामे केली आहेत। जोपर्यंत हे सर्व अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं उपोषणकर्ते संतोष शर्मा यांनी यावेळी सांगितलं होतं। पण काही अधिकाऱ्यांच्या मदतीने संतोष शर्मा यांची उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले होते आणि त्यांना आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते की आम्ही अतिक्रमण केलेल्या कंपन्यांवर कारवाई करू। मात्र काही दिवसांपूर्वी आश्वासन दिलेल्या अधिकाऱ्यांनी आश्वासन पूर्ण न केल्याने अखेर सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा यांनी आपल्या असंख्य महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन उद्योग भवन सातपूर या गैरसमोर हा नको आंदोलन केलं। यामध्ये सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा यांनी हातोडा बनवून त्या आठवड्यावर अनधिकृत बांधकाम हा आठवडा तोडणार असं ब्रीदवाक्य लिहून तो हातोडा अधिकारी नितीन पवार यांना देऊन आता तरी आपण कारवाई करा अशी मागणी केली आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी आम्ही आता कारवाई करणार, आपण कोणत्याही प्रकारचे यापुढे आंदोलन करू नका असे आश्वासन पुन्हा अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे। असे न झाल्यास सामाजिक कार्यकर्ता संतोष शर्मा पुन्हा आपले आंदोलन तीव्र स्वरूपाचा करणार असे देखील त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे। बीबीएस न्यूज साठी प्रतिनिधी अमर सोळंके, नाशिक। 19 दिवस इथं आम्ही उपोषण केलेलं आहे, याचा जाब घेण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे। अतिक्रमण संदर्भात जेवढेही प्रोसेस आहे तेवढे यांनी आम्हाला दाखवावे, त्यावेळेस आम्ही इथून हटणार, त्याच्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही। आज 130 अनधिकृत कंपन्यांची प्रोसेस चालू आहे असं सांगून आम्हाला उडवाउडीचे बातम्या देतात, हे उडवाउडीचे मेसेज देतात, उडवाउडीचे पत्र देतात आणि ते पत्र सुद्धा आज आम्ही आणलेले दाखवायला। फक्त आश्वासन दिलेले, आश्वासन समितीने याच्यावरती चौकशी लावली पाहिजे, हे अधिकारी निलंबित झाले पाहिजे, हे पैसे घेऊन बसलेले अधिकारी, भ्रष्ट अधिकारी, यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, विधिमंडळात त्याचा आवाज उचलला पाहिजे। आज 19 दिवस बसून यांनी त्याची दखल घेतली नाही, फक्त एवढं सांगितलेलं आरो नाहीये, आरो नाहीये। आज आरो आलेला आहे का, तुम्ही याची दखल घेत नाहीये? आज जाब घेण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे। आज आम्ही आमच्या कार्यकर्त्या सहित आलेलो आहे। आम्ही शिष्टमंडळ आमचं आत्ता पण वरती जाऊन चर्चा करायला तयार आहे। त्यांनी प्रामाणिकता दाखवावी, आम्हाला एक लेखी पत्र द्यावा की किती दिवसात अतिक्रमण काढण्यात येईल। कोणत्या कंपन्या अतिक्रमण केले? कंपन्या कुठे आहे? किती कंपन्या? 131 कंपन्या आहे, 105 कंपन्या अंबडच्या आहे आणि 25 कंपन्या सातपूरच्या आहे। सगळ्या लिमिटेड कंपन्या आहे। मोठ्या बोक्यांनी अगर अतिक्रमण काढलं तर छोट्या बोक्यांना काढायची गरज पडणार नाही, ते स्वतःहून काढतील। नेमके मोठे बोके कोण, छोटे बोके कोण? मोठे बोके सगळे म्हणलं तर मुंगी, धनराज, सिमेंट्स अशा सगळ्या मोठ्या कंपन्या आहे। 105 मोठ्या कंपन्या आहे आणि सातपूरच्या निलय सारख्या मोठमोठ्या कंपन्या आहे। तुम्ही काय पुरावे दिलेले आहे? अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय उत्तर दिले? अधिकाऱ्यांनी आम्हाला एवढंच उत्तर आहे, आम्ही करतोय, आमची प्रोसेस चालू आहे। उडवाउडीचे उत्तर आहे, आश्वासन देतात, बाकीचं काही नाही। काय अधिकाऱ्याचे नाव? JP पवार कार्यकारी अभियंता आहे, त्याच्या हातातच सगळं काही आहे, पण तो वरती पाठवलंय एवढंच आश्वासन देतोय आम्हाला। आज तुम्ही तो हातोडा आणला, तो हातोडा तुम्ही कोणाला देणार? आज तो आम्ही हातोडा आरोला पण देणार आहे आणि कार्यकारी अभियंताला पण देणार आहे, मीडियाच्या माध्यमातूनच देणार आहे। आम्ही काही ते काही उद्रेक करायला आलेली नाहीये, जे आहे ते प्रामाणिकता आहे आमच्यात आणि आज पण प्रामाणिकता त्यांना सांगतोय की तुम्ही अतिक्रमण काढा, आमचं दुसरा काहीच विषय नाहीये।